विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मधले मेन्स 2023 चं करंट अफेअर्सचे पीओक्यू पाहणार आहे. त्याच्यामध्ये पाहणार आहे की आपण करंट अफेअर्सचा कसा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण प्रश्न ऍक्च्युअल पेपरमध्ये कसं टॅकल केलं पाहिजे. आपण ऍक्च्युअल पेपर वाचताना किंवा प्रश्न टॅकल करताना कोणता विचार केला पाहिजे. हे सगळं आपण आज प्रत्येक प्रश्नाला बघणार आहे आज. चला मग आपण बघूया. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं सांगतो की करंट अफेअर्सचा अभ्यास थोडासा कसा करायला पाहिजे नाही का. आपण करंट अफेअर्सला काय करतो, सगळं सरसकट परिक्रमा किंवा जे सिम्प्लिफाईड वगैरे पुस्तक वगैरे असतील, जे आपलं मार्केटमध्ये पुस्तक असेल ते सरसकट वाचायला घेतो. तर ते सरसकट वाचायला घ्यायचं नाही. आपले प्रश्न किती आहेत, मुख्यला किती 10 प्रश्न असतात आणि प्रिलिम्सला 15 प्रश्न असतात. पण त्यातले बऱ्यापैकी प्रश्न हे वन लाईनच असतात. वन लाईन म्हणजे ज्या महत्वाच्या नेमणुका आहेत किंवा ज्यांचं महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालंय किंवा मग ते कुठल्या कुठल्या संस्था वगैरे काही स्थापन झाले, भारताशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी असतील किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्या वन लाईनर प्रश्न जो बनतो तेच प्रश्न आयोग विचारतो आपल्याला. मल्टीलायनर प्रश्न आपल्या इथे जास्त नसतात. जास्तीत जास्त एक किंवा दोन प्रश्न मल्टीलायनर असतात. आपण पाठीमागल्या पण लेक्चर्स मध्ये बघितलंय की कसे कसे प्रश्न असतात ते. ठीक आहे, आपण इथं पण बघणार आहे की आपल्याला करंट अफेअर्सचा अभ्यास करताना काय करायचं, एक चौकट आखून घ्यावं लागते. चौकट आखून का घ्यायची, कारण तुम्हाला ही चौकट आखावीच लागेल. कारण करंट अफेअर्सचा अभ्यास काय थोडा नाहीये. सूर्याच्या खाली ते सर्व काही विचारू शकतात. म्हणजे आयोगाला जे वाटेल ते विचारू शकतात. पण आपण आयोगाच्या पीवायक्यू वरून आपल्याला अनालिसिस करायचं आहे आणि टॉपिक डिक्लेअर करायचे आहेत की आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे आणि काय नाही. ठीक आहे, आता बघा करंट अभ्यास करताना आपण काय करायचं, एक चौकट आखायची, एक बेसिक तुमच्या नोट्स तयार पाहिजेत किंवा मग आपल्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही घ्या. त्यामधून बेसिक नोट्स तुम्ही तयार करून त्या नोट्स तुमच्या पहिला पूर्ण पाठ पाहिजे. पूर्ण पाठच पाहिजे. आणि ह्या मधला प्रश्न जर आला तर तुमचा चुकलाच नाही पाहिजे. मग तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क येऊन जातात म्हणजे पेपरमध्ये. ठीक आहे, करंट अफेअर्सला. आता आणि ह्या जी चौकट आहे ह्याच्या बाहेर जर तुमचे प्रश्न आले तर तुम्ही हे प्रश्न कसे टॅकल करायचे, लॉजिकली खेळायचे ह्यांना. ठीक आहे, हे लॉजिकली तुम्हाला लॉजिक लावून हे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. कारण असं कोणीच नाहीये मार्केटमध्ये किंवा असा व्यक्ती कॅन्डिडेट की तो पूर्ण 10 पैकी 10 प्रश्न अभ्यास करून बरोबर आणू शकेल. आणि असं पण जरी अभ्यास किती जर करंट अभ्यास केला तरी 10 पैकी 10 प्रश्न बरोबर येणं शक्यच नाही. कारण आपण पाहिलंय की निदान म्हणजे मीडियम टाईपचं जरी पेपर आला करंट अफेअर्सच्या प्रश्नांचा, तरी ते 1 ते 2 प्रश्न तरी अवघड म्हणजे असतात. ते कोणालाच माहित नसतात किंवा कुठल्या पुस्तकात सुद्धा नसतात. त्यामुळे आपल्याला त्यांना लॉजिकलीच खेळावं लागतं. ठीक आहे, चला मग बघूया आपण प्रश्न. पहिला प्रश्न बघा यामध्ये. ठीक आहे, आता हा माझ्याकडं डी सेट आहे. आय थिंक डी सेट आहे. कुठला आहे, कंबाईन ग्रुप सी. त्याचा 2023च्या मेन्सचे पेपर आहे ते. 2023चा मेन्स. ठीक आहे, तर तुम्ही ते प्रिंट काढून तुम्ही समोर ठेवून तुम्ही प्रत्येक प्रश्न जसं मी तुम्हाला सांगत तसं तुम्ही तिथे लिहून घेतलं पाहिजे आणि पेपरला जायच्या अगोदर तुम्ही ते प्रश्न पाहिले पाहिजे. ठीक आहे, आता पहिला प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कोठे भरली होती. तुम्हाला हेच प्रश्न विचारतात, जे क्लायमेट चेंज जे असेल तर ती जागतिक हवामान परिषद ती कुठे भरली, कितवी आहे, कोणत्या वर्षी भरली, भारतात कधी भरली, तिची थीम कधी होती आणि ते कधीपासून भरायला सुरुवात केली. हे सगळं स्टॅटिकचं झालं. स्टॅटिकचा पूर्ण डाटा पाहिजे दोन पार्ट. आणि त्यानंतर मग आपल्याला फक्त करंटमध्ये काय करायचं आहे, 27वी कुठे भरली, 28वी कुठे भरली, 29वी कुठे भरली, 30वी कुठे भरली. आता ह्या वर्षी 30वी भरलेले आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आता त्यावेळी म्हणजे 2023ला हे मुलांच्या सर्व पुस्तकामध्ये होतं, त्यामुळे हे मुलांच्या पण होतं. म्हणजे हा सोपा प्रश्न आहे. हा तुम्हाला यायलाच पाहिजे. हा जर तुम्ही प्रश्न चुकत असाल तर तुम्ही लिस्टच्या बाहेर पडणार आहेत. असले प्रश्न आपण चुकायचे नसतात. किंवा जर समजा आता आपण काय करणार आहे, इजिप्त आहे पण ह्याचं जर तुम्हाला उत्तर माहित नसेल, तुमच्या वाचनात आलं नाही, तर ह्याला कसं सोडवायचं, लॉजिक कसं वापरायचं. तर बघा, आता इजिप्त हा देश जो कुठला आहे ना, हा साऊथ आफ्रिकेमधला देश आहे. म्हणजे साऊथ आफ्रिकेचा आपण जर बघितलं तर वाळवंटामधला, इजिप्त वाळवंटामधला हा देश येऊन जातो. असं जर साऊथ आफ्रिका बघितलं, ठीक आहे, ह्या इथला देश तो येऊन जातो. आय थिंक इथं असं. ठीक आहे, साऊथ आफ्रिकेमधला देश येऊन जातो. इकडं आशिया राहतो आणि इकडं वरती युरोप राहतो. इथं मध्य भूसागर आहे. ठीक आहे, आणि हे असं इथला इजिप्त देश इथं आहे. ठीक आहे, आता रशिया बघितली तर रशिया कुठे आहे, इथं आहे. आणि जर्मनी, इटली हे सगळे युरोपियन देश आहेत. म्हणजे हे 3 जे देश आहेत ना, हे 3 देश
तर हे 3 देश युरोपियन असल्यासारखे आहेत. म्हणजे रशियाचा अर्धा भाग युरोपियन आहे बरं का. रशियाचा अर्धा भाग युरोपियन, अर्धा एशियामध्ये येतोय. पण मॅक्झिमम भाग एशियामध्ये असल्यामुळे रशियाला एशियामध्ये गणलं जातं. ठीक आहे. तर हे 3 युरोपीय कंट्रीज आहेत. आणि एकमेव तिथलं असाही साऊथ आफ्रिकेमधलं कंट्रीज का दिलाय? तर ते उत्तर आहे म्हणून दिलंय. तर असल्या आपल्या लॉजिक तिथं ऑन स्पॉट ठेवायचं आहे तिथं. कॉमन सेन्सनी ते उत्तर टिक मार्क करून आपण पुढे निघून गेलो पाहिजे. आणि हे तुम्हाला अभ्यास केला तर तुम्हाला माहिती असतंय की हे एकदम येणार आहे आपल्याला की नाही. ते क्विक त्याच वेळी डिसाईड करायचं आणि लगेच पुढे निघून जायचं. चला आता याच्यामधला आपण जर स्टॅटिक भाग बघायचं म्हटलं तर स्टॅटिक बघा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो स्टॅटिक आहे का. आता आपण बघितलं हे किती होती कॉप 27 ही 2022 ची होती. 2022 ची ती कुठे भरली होती इजिप्तमध्ये. ठीक आहे. इजिप्तमध्ये भरली होती. आता कॉप 28 कुठे भरली 2023 ची ती भरली दुबईमध्ये. दुबई UAE मध्ये. ठीक आहे. संयुक्त अरब अमिराती. त्यानंतर 29 कुठे भरली 2024 ची ती भरली अझरबैजान. अझरबैजान नावाची कंट्री आपली एशियामधलीच उत्तरेला येते. ठीक आहे. तिथं भरली. त्यानंतर 2030 कुठे भरली कॉप तर 2025 ची जी भरली ती ब्राझीलमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला हे 2-3 पाठच पाहिजेत हे. निदान ह्या 2 तरी तुम्हाला कंपल्सरी हे डाटा एवढा पाठ पाहिजे. चला नेक्स्ट बघूया. हा पण प्रश्न सोपा होता. कारण हा प्रश्न आहे ना, आता तुम्ही चला आपण वाचू पहिल्यांदा. वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्वाच्या पदावरती 3 मे 2023 रोजी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. आता हा भारतीय व्यक्ती आहे म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारले गेले. याचं उत्तर अजय पाल बांगा आहे. आता तुम्हाला सांगतो ज्या नियुक्त्या ज्या महत्वाच्या बँका किंवा महत्वाच्या IMF वगैरे जे काय असेल तर मागल्या वेळी गीता गोपीनाथ प्रश्न विचारला होता. जे IMF चे मुख्य आर्थिक सल्लागार झाले होते आणि त्या भारतीय व्यक्ती आहेत. भारतीय वंशाच्या व्यक्ती जर जगाच्या कुठल्या मोठ्या एखाद्या संस्थेच्या महत्वाच्या पदावरती जर नेमणूक होत असेल तर आपल्याला त्या लक्षात ठेवायचे त्या त्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड पण लक्षात ठेवायचं आहे. आता अजय सिंग बांगा जे आहेत ते पुण्यात जन्मले होते. म्हणजे त्यांचा जर संबंध पूर्ण महाराष्ट्राशी येतोय म्हणजे त्यांच्याबद्दल आणखी गोष्टी माहीत असणं अपेक्षित होतं. असंच प्रत्येक व्यक्तीबद्दल करायचं आहे. ज्यांच्या नेमणुका ज्या महत्वाच्या पदावरती झालेले आहेत त्यांचे सगळं आपण पाठ करून घेतलं पाहिजे. आता ह्याला त्यावेळी हे सोपं होतं त्यावेळी सर्वांच्या नोट्समध्ये पण होतं आणि हे सर्व तुमच्या पण नोट्समध्ये असेल पाहिजे आणि हे तुमचं पाठच पाहिजे आहे. हा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. ठीक आहे. आता ह्याला बघताना काय करायचं ह्याच्यामध्ये काय लॉजिक वगैरे लागते जर तुम्हाला हे माहिती नसेल तर आपण 50-50 वरती पोहोचतो. पण 50-50 वरती पोहोचून आपल्याला हे चालत नाही. असल्या छोट्या गोष्टीवर आपण 50-50 वर पोहोचायला लागलो तर मेन्स टाकू नये. आपण काय करणार बाकीच्या याच्यामध्ये मार्क जास्त करून पडणार नाहीत मग असं. पण हे जर सोपं पडणार असतं हे आपलं पाठ पाहिजे आणि कन्फर्म उत्तर हे मिळाले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता हे 50-50 ह्यासाठी की बाबा 2023 ला रघुराम राजन वगैरे हे जर असते तर हे आपल्याला माहित असते. हे उर्जित पटेल असते तर तेही आपल्याला माहित असते. पण हे दोघं जण नवीनच नाव आहे ते आणि त्यांच्या दोन्ही नावांच्या मध्ये बघा सिंग सिंग दिलंय. म्हणजे कॉमन आपण इथं 50 पर्यंत पोहोचतोय. मग ह्या दोघांपैकी एक आपल्याला उत्तर मारायचंय. पण त्यावेळी सोपा प्रश्न होता त्यामुळे सर्वांचं उत्तर हे बऱ्यापैकी बरोबर आलेलं आहे. अजय सिंग बंगा अजय पाल बांगा. ठीक आहे. तर हे तुम्हाला उत्तर माहित पाहिजे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता हा प्रश्न एक नाही त्यावेळी म्हणजे नोट्स मध्ये होता मुलांच्या पण एवढं आपण लक्ष ठेवून हे वाचलेलं नाहीये. अशा प्रकारचा प्रश्न बऱ्यापैकी येत नाही आपल्याला. हे जे प्रश्न आहे हा कोणत्या हा प्रश्न सॉरी हा प्रश्न तुमचा यायला पाहिजे आहे. हा नोट्स मध्येच पाहिजे आहे. ठीक आहे. हा कारण काय केलंय तर रशियाने काय केलं रशियाने हा आयुध नावाचा कारखाना म्हणजे कोरवा आयुध हा जो कोणत्या देशासोबत आपला संयुक्त उपक्रम AK 203 असॉल्ट रायफलची निर्मिती करत आहे. तर हा तुमच्या नोट्समध्ये होता आणि हा सोपाच प्रश्न आहे. हा तुम्हाला यायला पाहिजे आहे. त्यावेळी माहित पण पाहिजे आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर लॉजिक लावताना आपण एक ह्याला लॉजिक बघणारच आहे. कसं लावता येईल, कसं काय करता येईल. पण हा प्रश्न तुम्हाला चुकला नाही पाहिजे आहे. हा तुमचे प्रश्न बरोबरच यायला पाहिजे. तुम्हाला एवढं जरी माहित असतं की AK-47 नावाची जी रायफल आहे AK-47 ती रशियाने तयार केली. हे जरी तुम्हाला माहित असतं तर तुम्ही रशिया मारून तिथून निघून गेले असते आणि तुमचं हेच उत्तर बरोबर असतं. आता तुम्हाला सांगतो शस्त्रांच्या बाबतीत म्हणजे जे काही शस्त्र वगैरे आहेत आपण जे रणगाडे घेतो, तोफा घेतो, जे राफेल आपण विमान वगैरे घेतो, आपण सर्वांसोबत घेतो म्हणजे फ्रान्सकडून पण घेतो, अमेरिकेकडून पण घेतो, आपण रशियाकडून पण घेतो.
पण तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या सर्वांपेक्षा रशिया आपला मित्र आहे. रशिया आहे ना संरक्षणाशी संबंधित आपल्याला जी माहिती असेल, ज्या काही टेक्निक असतील, जे रिसर्च असेल, ते आपल्याला एक्सचेंज करतो. कोण? रशिया. पण बाकीचे जे 2 देश आहेत ह्यात लिहिलेले फ्रान्स आणि अमेरिका हे अजिबात आपल्यासोबत कुठलेही जे टेक्निकल म्हणजे जे रिसर्च आहेत, ज्या संरक्षणाशी संबंधित ते अजिबात शेअर करत नाहीत. त्यांनी पहा आता आपल्याला राफेल विमान विकली. पण ते कुठं? त्यांच्या इथं बनवले फ्रेंचमध्ये आणि तिथून त्यांच्या कंट्रीतून बनवून ते आपल्याला फक्त सप्लाय केली. त्याने काही आपल्याला मदत घेतली नाही, काय नाही. ते जर आपण जर रशिया पाहिलं, तर रशियाने काय ब्रह्मोस सोबत बनवलंय आणि त्यात पण आता हा AK-47 असॉल्ट कारखाना काढतोय तो आपल्या यूपीमध्ये. ठीक आहे. यूपीमध्ये काढतोय तो. म्हणजे हे रशिया आपल्यासोबत संरक्षणाशी संबंधित जे काही माहिती असते तो शेअर करतो. ठीक आहे. त्यामुळे रशिया आपण उत्तर मागून पुढे निघून गेलं पाहिजे त्यावेळी. चला नेक्स्ट बघूया. आता 2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती तिरुपती रायडू हा कोणत्या राज्याचा आहे? आपण सहसा काय करतो, जो कोण रिटायर झालाय त्याच्याबद्दल त्यांचे विक्रम, त्यांनी काय काय विक्रम केलेले आहेत, ते तो कुठल्या राज्याचा एवढं करतो, एवढं आपण पाठ करतो. त्यामुळे हे उत्तर तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होतं. कारण आपल्या नोट्समध्ये ते असायला पाहिजे की बाबा जर आता समजा आता अश्विन रिटायर झालाय किंवा रोहित शर्मा रिटायर झालाय, विराट कोहली रिटायर झालाय, तर हे लोक जे रिटायर झालेले आहेत, तर ते आपल्याला माहित पाहिजे कुठल्या राज्याचं आहे आणि त्यावेळी ते पुस्तकात असतंय, ते माहित पण पाहिजे आपल्याला. तो बेसिकचा पार्ट नाही आपल्याला. त्यामुळे हा तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. जरी तुमचा बरोबरचा प्रश्न आला नसता, ठीक आहे, तरी पण तुम्हाला इथे लॉजिकवरती काय सोडवायचं होतं, कसं सोडवायचं होतं, तर हा तिरुपती हा कीवर्ड होता. आणि आपल्याला माहिती आहे सर्वात मोठं मंदिर तिरुपती बालाजी, आपण ऐकलंय तिरुपती बालाजी म्हणून. ठीक आहे. तर हे कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. मग त्यामुळे हा तिरुपती. आता ह्याने अंबाजी रायडू हे पण फक्त देऊ शकत होते, पण त्यांनी हिंट दिली आपल्याला की बाबा तिरुपती आम्ही मध्ये त्यांच्या वडिलांचं नाव टाकतोय, तर तुम्ही ते लिंक करून तुम्ही उत्तर बरोबर आणा असं. मग हे आयोग आपल्याला थोडी थोडी हिंट देतात, ते आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. हा कुठला कीवर्ड आहे हा? ठीक आहे. हा कीवर्ड आहे तिरुपती रायडू म्हणून. चला नेक्स्ट बघूया आपण. आता हे असते तुम्हाला पाठ करायचे सगळं. आर कोणत्या राज्याचा आहे वगैरे नाही का? त्यानंतर रोहित शर्मा कोणत्या राज्याचा आहे, रोहित शर्मा मुंबईचाच आहे. त्यानंतर आपलं विराट कोहली कुठल्या दिल्लीचा आहे, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. चला नेक्स्ट बघा. भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन म्हणजे प्रणालीला अंमलात आणली आहे. ठीक आहे. तर हे तंत्रज्ञान कोणी विकसित केले? आता हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. म्हणजे हा कुणाच्या न्यूज मध्ये कुणाच्या ह्याच्यामध्ये नव्हता. फक्त आपण काय पाठ केलं होतं, म्हणजे आपल्या जे बेसिक मध्ये येतंय ते काय होतं, तर कवच ही प्रणाली कोणत्या म्हणजे कोणाची आहे, तर ती भारतीय रेल्वेची आहे. भारतीय रेल्वेची आहे. हे आपल्याला माहित असते कवच कोणाची आहे. कोणी विकसित केलं वगैरे हे माहित नाही आपल्याला. आपण त्यावेळी पाठ पण करत नाही. आयोगाने नेमकं तेच विचारलं आपल्याला. तर हे आपल्याला पूर्णपणे लॉजिक वरती सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. चला बघा मग आता. बघा, आता पहिला ऑप्शन बघा, इस्रो आहे. ठीक आहे. इस्रो तर असं काही प्रोटेक्शन कवच प्रणाली वगैरे काय अंमलात आणणार नाही. इस्रो जे काय आहे, ते सगळंच्या सगळं अंतराळाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्याच्याबरोबर ते इस्रो काम करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते भारतीय रेल्वेशी संबंधित काही गोष्टी करणार नाहीये. आणि जर इस्रोने बाकीच्या गोष्टी केल्या म्हणजे अंतराळ सोडून, तर ते आपल्याला 100% माहित असणार आहे. कारण आपण ते पाठच करणार आहे. कारण इस्रो पहिल्यांदा कुठेतरी बाहेर पडतोय. म्हणजे बाहेरच्या क्षेत्राशी संबंधित आला की आपण ते पाठ करणार आहे. त्यामुळे इस्रो तर येणार नाही. ठीक आहे. भारतीय रेल्वे स्वतः स्वतः असं काही कवच रिसर्च वगैरे काय करते का भारतीय रेल्वे? आजपर्यंत कुठला एक तर तुम्ही ऐकलंय का? नाही. आतापर्यंत काय केलं नाही, ते मॅनेजमेंटच करते फक्त रेल्वेचं सगळं. त्यामुळे भारतीय रेल्वे पण येणार नाही. आता राहिले हे 2 ऑप्शन, डीआरडीओ आणि आरडीएसओ. आता डीआरडीओ आपल्याला माहिती आहे संरक्षणाशी संबंधित सगळ्या गोष्टी करतं. संरक्षणाशी संबंधित. मग त्यांनी केलं असेल आपल्याला माहित नाही. पण हे आरडीएसओ हे ऑप्शन द्यायचं कारण काय? हा ऑप्शन त्यांनी का दिला? कारण हे उत्तर आहे. त्यांना सुचला असता का रे? म्हणजे असा ऑप्शन द्यायचा. त्यांना हे बाकीचे सुचले बघा. हे इस्रो सुचला, भारतीय रेल्वे सुचला. पण हा का सुचला? कारण हे उत्तर आहे त्याचं. मग आपल्याला हेच थोडंसं आपल्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करून आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जरा थोडंसं आपल्या नजरेच्या पलीकडे जायचं, थोडासा विचार करायचा आणि बघायचं आणि ते उत्तर तुमचं बरोबर येणार मग असेल. ठीक आहे. मग आरडीएसओ हे त्याचं उत्तर आहे. ह्यानी हे कवच नावाची प्रणाली चालू केली आहे. ठीक आहे. विकसित केलेली आहे. आणि डीआरडीओ येणार नाही, ती संरक्षणाशी संबंधित काही सगळ्या गोष्टी करतं. आणि जिथे जिथे डीआरडीओ संरक्षणाशी संबंधित आपण बाहेर म्हणजे येणार आहे, बाहेरच्या क्षेत्राशी काम करणार आहे, त्यावेळी आपण ते पाठ करणार आहे. आपल्याला ते फुल फोकसली करायचं आहे. कारण असं आउट ऑफ द बॉक्स आयोग थोडासा प्रश्न विचारतोय. ठीक आहे. तर हे आपल्या बेसिकचा भाग फक्त इथपर्यंत आहे.
म्हणजे ही जी एटीपी प्रणाली कुणी विकसित केली आहे की नाही, ह्यापेक्षा ही कुणाची आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हा आपला प्रश्न ह्याचा भाग नव्हता, तो आपण लॉजिकली बरोबर आणलाय. चला नेक्स्ट बघूया. आता 16वा प्रश्न बघा, प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश होता? आता हा पण तुमच्या बेसिकचा पार्ट होता. ठीक आहे. आता हे सिगारेट तुम्हाला म्हणले मी, सिगारेट, तंबाखू हे सगळ्या गोष्टीचे आयोग लय म्हणजे जवळीक आहे. मागल्या वेळी पण त्यांनी काय केलं, तर जागतिक तंबाखू विरोधी दिन विचारला होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जागतिक तंबाखू विरोधी त्यांनी एक म्हणजे झारखंडला दिलेला पुरस्कार विचारला किंवा त्यांनी म्हणजे झारखंडला एक त्यांनी हे केला होता, काय ते सन्मान दिला होता. तर ते सन्मान विचारला त्यांनी, राज्य विचारलं होतं झारखंड. आणि आता बघा इथं इथं काय केलंय, तर सिगारेटवरती आरोग्यविषयक चेतावणी देणारा देश विचारलाय त्यांनी. हे तुमच्या बेसिक आहे. तुम्हाला माहिती आहे आयोगाने प्रश्न विचारलाय, तर तुम्हाला हे माहितीच आहे. आणि हे त्यावेळी पुस्तकात पण होतं, नोट्स मध्ये पण होतं प्रत्येकाच्या. ठीक आहे, तर तुम्हाला हे येणं अपेक्षित होतं. हा तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, तरी पण तुम्हाला जर येत नाही तर आपण लॉजिक काय लावणार आहे बाबा ह्याला, आपण कसं सोडवणार आहे. तर आपल्या इथे लॉजिक लावणार आहे पण चुकणार आहे थोडंसं लॉजिक. ठीक आहे, आता हे बघितलं कोण, कॅनडा, ठीक आहे, रशिया, इटली, हे तिन्हीचे तिन्ही देश हे थोडेसे वेगळे आहेत. हा एकटा गल्फ कंट्री आहे. ठीक आहे, हा गल्फ कंट्री आहे. म्हणजे हा सौदी अरेबिया, कुवेत, त्याच्यानंतर युएई याच्याशी संबंधित हा देश आहे. म्हणजे हा आउट ऑफ द बॉक्स येतोय. म्हणजे हाच उत्तर असायला पाहिजे म्हणून आपण टिक मार्क करायला पाहिजे. इथं आपल्याला लॉजिक चुकणार आहे मान्य आहे, पण आपल्याला माहितीच नाही ना. तसं हा प्रश्न चुकायलाच नाही पाहिजे, कारण आपल्या बेसिकचा पार्ट आहे हा, नोट्स मध्ये आहे आपल्या. मग चुकायला नाही पाहिजे, पण आपल्याला आता माहितीच नाही तर करणार काय. मग तसा पण लॉजिक हा चुकणार आहे. पण हे जो चुकलाय आपलं पहिलं बरोबर येऊन गेलाय. ज्यावेळी आपण इजिप्त वापरला तर त्यावेळी तिथं बरोबर येऊन गेला. ठीक आहे, चला त्याचं उत्तर काय आहे, कॅनडा. कॅनडा उत्तर आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला सगळं तंबाखू विरोधी जे काय असेल पुस्तकामध्ये, तर ते तुम्हाला पाठ करायचं आहे. आपण हे सगळं असलं आपण करून नोट्स मध्ये दिलेलंच आहे ह्याच्या अगोदर. तुम्हाला फक्त तुम्हाला काय करायचं रे, नोट्स तुम्हाला परफेक्ट पाठ करायचे. नोट्स जर तुम्ही व्यवस्थित केल्या नाही, तुम्हाला ऑटोमॅटिकली 8 ते 9 मार्क येऊन जाणार. आणि हिथं मेन्सला 8 ते 9 मार्क येऊन जाणार. आणि जर प्रिलिम्सला बघितलं तर तुम्हाला 8 ते 13 मार्क येऊन जाणार. कारण का, तर आपण परफेक्ट जे करतोय का नाही, त्याच्यामधले 8 ते 9 प्रश्न येतात. आणि जे वरची तुम्हाला मी लॉजिक वगैरे सुटते का, तर त्याच्यावरती लॉजिक वरती सुटतात असे प्रश्न 4 ते 5 प्रश्न असतात जे लॉजिक वरती सुटणार आणि तुमचे मॅक्झिमम प्रश्न बरोबर येणार. तुम्हाला 12 ते 13 मार्क करंटली पडणार म्हणजे पडणारच. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कथन असत्य नाही. आता हे असं कन्फ्युज करणार असते, त्यावेळी डायरेक्ट आपण काय करायचं, इंग्लिशमध्ये बघायचं. इथं सोपं असतं इंग्लिशमध्ये. नॉट फॉल्स म्हणजे बरोबर आहे की नाही. मग हे एवढं तुम्हाला एका मिनिटात कळालं, एका सेकंदात कळालं. हे तुम्हाला इथं थोडस विचार करावा लागतो. असत्य, असत्य म्हणजे काय, बरोबर. असत्य, सॉरी, असत्य म्हणजे चुकीचे. चुकीचे नाही म्हणजे काय, बरोबर विचारलंय, आहे का नाही. आता मीच कन्फ्युज झालो इथं थोडासा. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पण ऑब्व्हियसली कन्फ्युज होणार. त्यामुळे मी तर डायरेक्ट हे शब्द असे कन्फ्युज करतात. कधी कधी आपल्या एका 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 मार्काने पोस्ट जाते. ठीक आहे, तर हे असले तर सिली मिस्टेक करायचे नाहीत. तर डायरेक्ट यूज आपल्या इथं बघायचं, कारण म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये ते एकदम सोपं असतं. त्यामध्ये नॉट फॉल्स म्हणजे बरोबर. मग आपल्याला ह्यातले सगळ्यात बरोबर पाहिजे. आपण काय ठरवलंय रे, ज्यावेळी आपल्याला बरोबर विचारले असतील तर त्यावेळी काय करायचंय, मॅक्स घेऊन जायचंय. आणि ज्यावेळी चुकीचं विचारलं असेल त्यावेळी काय करायचं, आपल्याला मिनिमम घेऊन जायचं आहे. है की नाही. मग आपण इथं मॅक्स घेऊन जाणार आहे. मग ऑप्शन बघा, इथं सगळं एबीसी, एबीडी, एसीडी, मग वरीलपैकी सर्व. म्हणजे तुम्हाला काय केलंय, बऱ्यापैकी सगळे बरोबर 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 दिले. ठीक आहे, तर आता आपण हे नाटो प्लस संघटना बघायची. पहिला प्रश्न वाचून घेऊ. बघा, नाटो प्लस ही संघटना अमेरिकेने बनवली. आपल्याला माहिती आहे का, तर आपल्याला प्रमुख संघटना ज्या आहेत ना, आपल्याला जगातल्या प्रमुख संघटना तुम्हाला मी 15-16 संघटना काढून देणार आहे ते. तर यामध्ये एक नाही ह्या सगळ्या संघटना ज्या आहेत ना, त्या आपल्याला ह्यांचं स्टॅटिक सगळं माहित पाहिजे. स्टॅटिक म्हणजे कधी स्थापन झाले, त्याच्यामध्ये कुठले देश येतात, त्यांचं मेन उद्देश काय आहे, नाही का, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आणि भारताशी रिलेटेड तर 100% पाहिजे. आणि न्यूज मध्ये असणाऱ्या ज्या संघटना आहेत का, त्या आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे एकतर आपल्याला कुठल्या ह्या ज्या संघटना आहेत ह्यामध्ये भारताशी संबंधित असणाऱ्या एक प्रायोरिटीला, दुसऱ्या न्यूज मध्ये असणाऱ्या प्रायोरिटीला पाहिजे. ह्यांचं सगळ्यांचं स्टॅटिक माहित पाहिजे. मग तुम्हाला ह्या स्टॅटिक वरती तुमचा प्रश्न बरोबर होतोय. हे जर तुम्हाला माहित असतं तर नाटो प्लस ही संघटना अमेरिकन बनवली, हे तुमचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे हे तुम्हाला माहित असतं की नाटो अमेरिकन बनवले. नॉर्थ अंटार्क्टिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं काहीतरी ऑप्शन आहे, म्हणजे लॉंग फॉर्म आहे. जी काय केली ती पहिल्यांदा
अमेरिका, नॉर्थ अमेरिका, ठीक आहे. नॉर्थ अमेरिका, कॅनडा आणि ह्या दोन दोन देशांनी एकत्र येऊन थोडस नाटो अशी संघटना बनवली होती आणि त्यामध्ये आता किती सदस्य झालेले? 32 सदस्य झालेले आहेत. 32वा सदस्य कोण आहे? स्वीडन. ठीक आहे. तर हे आपल्याला माहित पाहिजे आता 32वा सदस्य कोण आहे किंवा 24 झालाय तो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. आपल्याला माहिती आहे का? माहित नाही. आपल्याला बरोबर पकडून जायचं. ठीक आहे. ह्यात एकदा वेगळंच काहीतरी दिलंय. म्हणजे पाकिस्तान दिलंय, अफगाणिस्तान दिलंय, तर थोडस डाऊट घ्यायचा. पण हे जे सदस्य आहेत ना, हे लोकशाही प्रमोट करणारे देश आहेत हे ह्याच्यामध्ये असणारच आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नाटोमध्ये काय आहे? युरोपियन देश जरा बऱ्यापैकी आहेत सगळे. ठीक आहे. ते आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. बरं ठीक आहे. आपल्याला माहित नाही केली असेल. पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि ऑप्शन हे स्टेटमेंट बघायचे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे हे. त्यानंतर चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे पण कसं आहे? पॉझिटिव्ह आहे वाक्य. पॉझिटिव्ह वाक्य आहे. आणि भारत ह्याचा सदस्य आहे का? आता सदस्य नाहीये. पण तो सदस्य बनवायसाठी त्याने नाटो प्लसचा दर्जाची शिफारस केली आहे भारताला. ठीक आहे. तर हे आपल्याला माहित पाहिजे होतं. मग हे जे चीनच्या घेराबंदीसाठी दिलेला दर्जा भारताला आवश्यक आहे, हे पॉझिटिव्ह वाक्य असल्यामुळे ह्याला बरोबर घेऊन जाणार आहे. ठीक आहे. मग यातलं चुकीचं कुठलंच नाही. तर कुणालाच वगळायचं नाहीये आपल्याला. आणि तुम्हाला मी सांगितलं आपल्या ज्या संघटना आहेत त्या आपल्या सगळ्या माहित पाहिजेत. म्हणजे स्टॅटिकला घेऊन. ठीक आहे. ज्या भारताशी संबंधित असतील आणि ज्या न्यूजमध्ये असतील त्या. ठीक आहे. तर ह्याचं काय हा सोपा प्रश्न होता. हा तुम्हाला बेसिक तुम्हाला जर माहित असेल कॉमन सेन्स असेल तरी तुमच्या बरोबर येणार होतं आणि जर नसेल तर वरीलपैकी सर्व आपण तर मानणार होतो. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी काय बरोबर घेऊन जायचं आहे तेव्हा मॅक्स मारणार आहे आणि ज्यावेळी चुकीचं घेऊन जायचं त्यावेळी मिनिमम मारणार आहे आपण. ठीक आहे. असं जेव्हा ऑप्शन असतात आता ह्यामध्ये आणखी तुम्हाला व्हॅल्युएशन करतो की ज्यावेळी असा ऑप्शन असतो ए बी सी आणि वरीलपैकी सर्व तर तुमच्या फक्त राहिला कुठला रे? डी ऑप्शन राहिला. आहे का नाही? मग डी ला काय करायचं? परत एकदा चेक करायचं बरोबर आहे का? वाटतंय का? मग चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला देणे आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण ह्यांनी पॉझिटिव्ह वाक्य दिलेलं आहे. ह्याचं काही नाही वगैरे असं काही लिहिलेलं नाही. आणि हे तो वरती बघा हे जे के ना वरचं सी नंबरचं ते डीलाच फुल की बाबा ही अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. कारण चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे. असं आपण एकाच पॅराग्राफ मधले हे दोन वाक्य वाटतात का नाही? असंच विचार करायचा आपण. आणि हे वरीपैकी सर्व येणार आहे बरोबर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता बघा 18 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या आभा कार्ड हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? आता तुम्हाला सांगतो हे जे असते ना असं आभा कार्ड वगैरे हे आपल्या योजनामध्ये येतंय. म्हणजे हे आपल्या इकॉनॉमिक्सच्या योजनामध्ये पण येऊन जात आहे आणि करंट अफेअर्सच्या योजनामध्ये पण येऊन जाते. हे त्यावेळी न्यूज मध्ये होता आभा कार्ड वगैरे त्यामुळे त्यांनी ते विचारलं. आता तुम्हाला सांगतो हे जे मिशन असतं का नाही म्हणजे आता इथे दिलंय बघा हे मिशन नाही का हे मिशन तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे मिशन जे असतात ना ही मोठी मिशन असतात. म्हणजे मिशन ही संकल्पना मोठी आहे आणि त्याच्या अंतर्गत कुठल्या वेगवेगळ्या योजना वापरल्या जातात. योजनाची अंमलबजावणी केली जाते. योजना, उपक्रम हे असं आणखी म्हणजे उपयोजना वगैरे असते त्याच्या. मग त्यामुळे हे जे कार्ड आहे त्यांनी विचारलंय हा कार्यक्रम नाही का हा कोणत्या उपक्रमाचा भाग आहे तर कोणत्या मिशनचा भाग आहे असं विचारलंय त्यांनी. तर ही तुम्हाला माहित पाहिजे त्यावेळी जर तुम्हाला माहित नसेल तर आपण आता ह्या प्रश्नाला कसं टॅकल करणार आहे ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये ऑप्शन काय घेतले त्यांनी? आयुष्यमान भारत डाटा मिशन. ठीक आहे. डाटा मॉडेल. त्यानंतर डिजिटल मिशन. आपण आता बऱ्यापैकी ऐकलेलं आहे आपण डिजिटल मिशन असं ऐकलेलं आहे. ठीक आहे. याचं उत्तर 2 नंबर उत्तर आहे. आता याला बघा आपण कॉमन वरने गेलो तर आयुष्यमान आयुष्यमान येतंय. आयुर्वेद हा हेल्थशी संबंधित भाग आहे. त्याचा जर लॉंग बघितला तर हेल्थ हेल्थ ह्याच्यामध्ये ह्याच्या शॉर्ट फॉर्म मध्ये हेल्थ हा एक सब्जेक्ट होतोय कीवर्ड येतोय. तर ह्या कीवर्डला आपल्याला बघायचंय. मग ह्या कीवर्डवरून आपल्याला एक लक्षात येऊन जायला पाहिजे की आयुष्यमान ही जी योजना आहे आपण चालू केली होती कधी 2018ला प्रधानमंत्री यांनी चालू केली होती. म्हणजे 5 लाख रुपयांचा आपल्याला काय मिळणार होतं? विमा मिळणार होता. 5 लाखाच्या वरती आपण जे काय 5 लाखाच्या आतमध्ये जे काय आपण ट्रीटमेंट घेणार होतो ते फ्री ऑफ कॉस्ट होती. ठीक आहे. 10 कोटी कुटुंबांना. तर आपल्याला हे कॉमन हे निघून जात आहे आयुष्यमान संबंधित. आता हेल्थशी संबंधित विचारलंय आयुर्वेद हेल्थ संबंधित आहे ते एवढं नाहीये आयुष्यमानशी संबंधित म्हणजे आयुष्यमानला जेवढं महत्व दिलं पाहिजे तेवढं आयुर्वेदला जेवढं महत्व दिलं नाही पाहिजे. ठीक आहे. ह्या प्रश्नामध्ये
त्यामुळे हा प्रश्न तुमचा इथं निघून जातोय, हा ऑप्शन तुमचा निघून जातोय. आता राहिलं काय आयुष्यमान भारत डाटा मिशन, आयुष्यमान भारत डाटा मॉडेल. आता इथं बघा, इथं 3 ठिकाणी मिशन मिशन दिलंय. मग हे मॉडेल येणार आहे का? नाही. हा प्रश्न तुमचा गेला. म्हणजे हा ऑप्शन तुमचा गेला. राहिले किती? 50-50 वरती आले तुम्ही. आहे का नाही? 50-50 वरती आले तुम्ही. मग तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला 50-50 वरती आल्यावरती तुम्हाला 100% मारायचंच आहे. आता ह्या दोन्हीतलं तुम्हाला चूज करायचं आहे. तर ह्या दोन्हीत तुम्ही कसं चूज करणार आहे? तर इथं बघा, इथं त्यांनी काय केलंय, किती कॉमन दिले नाही का? फक्त एकच शब्द त्यांनी चेंज केलाय. आयुष्यमानचा आयुर्वेद केलाय आणि हाय असं ऑप्शन खाली घातलाय त्यांनी. मग आणि डिजिटल मिशनशी संबंधितच आभा कार्ड आहे. म्हणजे काय आहे, ते डिजिटल कार्ड बनवायचं ज्याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं हेल्थशी रिलेटेड सगळे जे काय त्याला आतापर्यंत ट्रीटमेंट घेतली त्यांनी, ते सगळं त्या कार्डवरती तुमचं मेमरी होऊन जाईल. म्हणजे ते सगळे डाटा इन्फॉर्मेशन त्या कार्डवरती जाईल. म्हणजे त्यामुळे तुमचा काय फायदा होणार आहे? तर तुम्हाला भविष्यात ज्या काही तुम्हाला सोयी घ्यायच्या आहेत किंवा जे तुमचं तुम्हाला प्रॉब्लेम आहेत हेल्थची रिलेटेड, ते लगेच ते समोरच्या डॉक्टरला दाखवलं ना कार्ड, तर लगेच त्याला कळणार आहे आणि त्याच्यानुसार तो काय करणार आहे? तुमची ट्रीटमेंट करणार आहे. ह्यासाठी हे आभा कार्ड उपयोगी होतं. आणि त्यामुळे हा तुमचा ऑप्शन बरोबर आहे. बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जवळ-जवळ 80% मुलांचा हा ऑप्शन बरोबर येणार आहे. चला नेक्स्ट बघूया. आता बघा, 19वा प्रश्न बघा. भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली? आता भारतामध्ये 5G सेवा विचारली आहे. तर हे 100% आपल्याला हा प्रश्न सुटणं अपेक्षित आहे किंवा त्यावेळी जे 2023 आहे ना, सर्वांच्या पुस्तकामध्ये पण होता. हा नोट्समध्ये पण होता. ठीक आहे. तर तुम्हाला हा प्रश्न येणंच अपेक्षित आहे. हा तुमचा बरोबर आला तर तुम्ही लिस्टमध्ये असणार आहे, नाहीतर नाही. ठीक आहे. आता बघा, भारती एअरटेल, ठीक आहे. रिलायन्स जिओ, आयडिया आणि BSNL. BSNL असू शकतं का रे? नाही ना. हे 3Gच्या पुढं हे आलंच नाही. गेलंच नाही BSNL. त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा डी गेला. डी गेल्यामुळे हा ऑप्शन तुमचा गेला आणि हा तिसरा ऑप्शन गेला. आता राहिलं तुमचं ए-बी म्हणजे ए कन्फर्म आहे. भारती एअरटेल कन्फर्म आहे. रिलायन्स जिओ आहे की नाही हे आपल्याला फक्त बघायचंय. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली एवढी मोठी कंपनी आहे, त्यांनी सगळ्यात अगोदर भारतामध्ये जे आणलं ते जिओ 4G कोणी आणलं? जिओनीच आणलंय. ऑब्व्हियसली 5G मध्ये पण तेच उतरणार आहेत समोर आणि आयडिया तर येणारच नाही. कारण का? तर आयडिया बघा, तुम्ही आता जरी बघितलं तर आयडिया कुणाकडेच काढलं नाहीये. आता पण बघितलं तरी. त्यामुळे आयडिया हा ऑप्शन तुमचा येणारच नाही. त्यामुळे 2 नंबर ऑप्शन गेला आणि 1 नंबर तुमचा बरोबर यायला पाहिजे. आणि हे सोपं होतं सगळ्यांच्या नोट्समध्ये असल्यामुळे ह्याला एवढी पण लॉजिक लावायची काही गरज नाहीये. डायरेक्ट ते एअरटेल आणि जिओ तुमचं येऊनच जाणार आहे उत्तर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता बघा, 20वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते कथन व कथने बरोबर नाहीत? आता इथं चुकीचे विचारले. ठीक आहे. बरोबर नाही. मग आपण मगाशी पण बघितलं, की ज्यावेळी बरोबर विचारलंय, त्यावेळी आपण काय घेऊन जाणार आहे? मॅक्स. ठीक आहे. आणि ज्यावेळी चुकीचं विचारलंय, त्यावेळी आपण काय घेऊन जाणार आहे? मिनिमम. मग आता आपल्याला मिनिमम घेऊन जायचं आहे. मिनिमम म्हणजे इथे काय आणि इथे काय? ठीक आहे. आपण पहिला प्रश्न वाचू, त्यानंतर ठरवू काय कुठले घेऊन जायचं. आता बघा, आता ही एक नोव्हल आहे म्हणजे अ, एक जहाज आहे. INS मोरमु मोर्मुगोवा. गोवा इथं उभं राहिलेली त्यांनी. ठीक आहे. इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने हे डिझाइन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे का हे कुणी डिझाइन केलंय, काय डिझाइन केलंय? नाही ना, आपल्याला माहित नाही. आपण एवढं पाठ करत पण नाही. आपण फक्त काय करतो, की हे जे एखादी जहाज असेल किंवा पाणबुडी असेल, त्याचं अनावरण केलं असेल, तर ते कोणाच्या हस्ते केलं आणि कोणत्या कोचिन म्हणजे शिपयार्डवरून केलं. म्हणजे कोचिन शिपयार्डवरून केलं, की मग गोवा शिपयार्डवरून केलंय, की मुंबई शिपयार्डवरून. आपण हे फक्त पाठ करतोय. आता हे कुणी डिझाइन हे माहित नसते. त्यावेळी आपण काय करणार याला बरोबर पकडायचंय. हा एक स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे. स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर. आपल्याला काय माहिती रे? असू शकतो ना. आपण हे असे जे असतात ना, जे टेक्निकली विचारले असतील, ते बऱ्यापैकी बरोबरच दिलेले असते स्टेटमेंट. त्यामुळे टेक्निकली जे स्टेटमेंट दिले असेल, त्यांना बरोबरच पकडायचं आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट घ्या. हा P-15 ब्रावो प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे. आपल्याला माहिती आहे का पहिला आहे का दुसरा आहे? ते तिसरा देऊ शकतात, चौथा देऊ शकतात. आपण पाठ केलंय का? नाही पाठ केलेलं. त्यामुळे ह्याला आपल्याला बरोबरच घेऊन जायचंय. आता यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आलेले आहेत. आता आयोग जर कारण आपल्याला बघा ऑप्शनमध्ये आपल्याला वरीलपैकी एक ही बरोबर म्हणजे चुकीचा नाही असा ऑप्शन नाहीये. आपल्याला कुठला तरी एक घेऊनच जायचं आहे. एक तर डी घेऊन जायचं आहे, नाहीतर ए घेऊन जायचं आहे. आणि ए मला चुकीचा वाटत नाही कारण जनरलाइज वाक्य येते. ठीक आहे. आणि डी मध्ये चुकवण्यासारखं आहे, इथं 90% चुकवण्यासारखं आहे. आणि सी एकटा काही दिलेलं नाहीये. सी आणि डी इथं दिलेलं आहे. पण असं 2 ऑप्शन चुकीचं घेऊन जाण्यापेक्षा एक कुठलं पण घेऊन गेलं तर जरा बेनिफिट जास्त असतो. ज्यावेळी आपल्याला कन्फर्म माहित नाही त्यावेळी.
ठीक आहे. आपल्याला कन्फर्म माहिती आहे आणि तिथं मग 2 ऑप्शन दिलेत ते, मग तोच घेऊन जायचं. नाहीतर नाही सरांनी सांगितलंय एकच ऑप्शन असतो चुकीचा, असं काही नाहीये. जिथं आपल्याला कन्फर्म माहीत नाही ना, तिथला विषय चालू आहे आपला. आणि जिथं कन्फर्म माहिती आहे तिथं जेवढे बरोबर असतील किंवा जेवढे चुकीचे असतील तेवढे मॅक्स घेऊन जायचे. समजा आता तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न काय आहे, तुम्ही अभ्यास केलाय कन्फर्म एकदा आणि तुम्हाला विचारलं की यातलं चुकीचं किती वाक्य आहे आणि मी काय म्हटलंय की चुकीची कमीत कमी घेऊन जायची. पण त्यांनी चुकीचे यातले 4 पैकी 3 वाक्य चुकी दिली आणि तुम्हाला कन्फर्म माहिती आहे ही चुकीचीच आहे ते. तर तुम्ही ते 3 घेऊन गेलं पाहिजे. ना की तुम्ही माझ्याबरोबर की तुम्हाला माहित नाहीये आणि तुम्ही एकच मारताय. असं नाही करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही घेऊनच जायचंय ते. ठीक आहे. आता इथं चुकवायचे चान्सेस कुठे असतील माहितीये का? इथं आकडे जिथे जिथे लिहिलेत का तिथे चुकवायचे चान्सेस असते ते. म्हणजे इथं एक, इथं एक, इथे एक आणि मॅक्झिमम त्यांनी एक ऑप्शन म्हणजे डी इथे एकदाच दिलाय. तर हे ह्याने इथं चुकवलंय. इथं जवळ-जवळ 75% भाग असतो आणि आतापर्यंत आपलं एवढं स्वदेशी पार्ट बनवायचं जर एवढं डिझाइन म्हणजे अपग्रेड असतो आपण, तर आपण आपल्या स्वतःच्या बनवल्या असत्या. बऱ्याच नेव्ही वगैरे नाही का, जहाजा वगैरे, पाणबुड्या हे. पण इथं बनवलेल्या आपण काय नाहीयेत आणि एवढं आपण बनवू पण शकत नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं 75% वापरलं होतं पार्ट, बाकी 90% वापरला नव्हता. त्यामुळे हे डी चुकीचं होतं आणि ऑप्शन 4 नंबर तुमचा बरोबर येतोय. ठीक आहे. चला मला वाटतं झाले प्रश्न आपले सगळे. हां. तर ही आपली कंबाईनची बॅच आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची पूर्व आणि मुख्य सगळी इंटिग्रेटेड बॅच आहे. ऑनलाईन होणार आहे ती आपली. 5 ऑगस्टला आपली चालू झालेली आहे. याच्याबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल तुम्हाला तर ह्या नंबरवरती करा. तुम्हाला नंबर इथं तुम्हाला बघा, इथं नंबर लिहिलेला आहे. ह्या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करा ती. ठीक आहे. ही सेमच आहे. म्हणजे बघा तुम्ही ऑनलाईन आहे आपली बॅच सगळी. ऑनलाईन तुम्हाला सगळं पूर्वचं मटेरियल वगैरे, करंटचं मटेरियल वगैरे तुम्हाला सगळे भेटून जातील. तुमचं त्यातनं कव्हर होऊन जाईल सगळं. ओके. चला धन्यवाद. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण.